हिंदू देवदेवतांची विटंबना करणारा व्यंगचित्र इथे काढण्यात आलेले आहेत। तुम्ही त्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि तक्रार देखील दाखल केली आहे। काय नेमकं प्रकरण आहे? काल एक 12:30-1च्या दरम्यान एका व्हॉट्सअप ग्रुपवरती महाकालीचा एक विवादास्पद फोटो आला। तो फोटो पहिल्यांदा तर चीड आली। त्यानंतर मी स्वतः कोर्टमध्ये असल्यामुळे आणि वकील असल्यामुळे म्हटलं आपण जाऊन शहानिशा करूया की खरोखर असा फोटो प्रदर्शनामध्ये मांडला आहे का। ज्यावेळेस मी इथे आलो प्रदर्शनात या आर्ट गॅलरीमध्ये आलो तर तो फोटो मला इथे दिसला। ते फोटो बघत असताना या गॅलरीचे जे मालक होते अभय मस्करा ते आतमध्येच होते। त्यांनी मला येऊन भेटले, मला विचारलं की आपण कोण आहात, कलाकार आहात? म्हटलं मी कलाकार नाही आहे तर मी वकील आहे। तर त्यांनी मला संपूर्ण प्रदर्शनी दाखवली। इथली संपूर्ण प्रदर्शनी ही फक्त नग्नतेने भरलेली आहे। स्त्री पुरुषांचे इतके घाणेरडे फोटो त्याच्यात ठेवलेले आहेत नग्नावस्थेतले। आणि त्याच्यातला हा एक फोटो आहे महाकालीचा, ज्याच्यामध्ये महाकाली नग्नावस्थेत आणि खाली शंकर नग्नावस्थेत असलेले दाखवलेले आहे। आणि या फोटोला एक टायटल दिले त्यांनी, युनियन फॉर पीस म्हणून। तर मी अभय मस्करा यांना एकच प्रश्न केला की ह्या फोटोत युनियन कुठे आहे आणि पीस कुठे आहे। तर ते मला त्याचं काही उत्तर देऊ शकले नाही। त्यांनी मला तातडीने तिथून बाहेर काढलं की आम्ही आत्ता जेवणासाठी गॅलरी बंद करतोय, तुम्ही अर्ध्या तासानंतर या म्हणून। मी बाहेर आलो। त्याच्यानंतर मी माझ्या एका वकील मित्राला फोन केला की बाबा इथे असं विवादास्पद आहे तर तूही सोबत आहे, आपण दोघं मिळून याचा शहानिशा करू आणि पुढील कारवाई करू म्हणून। तो जवळपास अर्ध्या तासानंतर माझा मित्र आला आणि त्याला म्हटलं तू आता आत जाऊन बघू नये प्रदर्शनी। तर त्यांनी त्याला प्रवेश दिला नाही, त्यांनी दरवाजा आतून बंद केला होता। अर्धा तास आम्ही प्रयत्न केला उघडण्याचा पण काही दरवाजा उघडला गेला नाही। मग आम्ही पोलिसांना बोलवलं। पोलिसांनी जवळपास 1.5 तास दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा उघडला गेला नाही। अभय मस्करा त्यांचे कर्मचारी आतच होते, सगळे फोटोही अजूनही आतच आहेत। मग पोलिसांनी शेवटी असा निर्णय घेतला की ज्या अर्थी हे फोटो हा दरवाजा उघडत नाही आहेत त्या अर्थी आमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे आणि निश्चितच असे विवादास्पद फोटो आतमध्ये आहेत। मग त्यांनी भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम 294, 295 आणि 299 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे की या दोघांनाही तातडीने अटक करावी, परंतु अभय मस्करा यांच्याशी अजूनपर्यंत पोलिसांचा संपर्क झालेला नाही आहे। तसेच जे चित्रकार आहेत टी व्यंकण्णा ते हैदराबादला आहेत। आता पुढील कारवाई पोलीस काय करते याची आम्ही वाट पाहतो।